नमस्कार सर्वांना, वेलकम टू एबीटी अनमोल. तर आपण मॅनिफेस्टेशन सिरीज करतोय. आता हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. आपण एक पॉझिटिव्ह कम्युनिटी बिल्ड करायचं ट्राय करतोय, तेही तुम्हाला माहीत असेल. तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटती आहे, तुम्ही व्हिडिओज पाहिलेत की नाही पाहिलेत, प्रत्येक व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेली गोष्ट हे तुम्ही करणं आवश्यक आहे, कारण ह्यानीच तुमच्या जीवनात बदल घडणार आहे. तर आता आपण मॅनिफेस्ट करायचं तरी कुणाला? जे तुमचे आई वडील आहेत, जे तुम्हाला सर्वस्व, ज्यांना तुम्ही सर्वस्व मानलेलं आहे. म्हणजेच कोण कोण तुम्हाला विशेष ग्रांट करून देणार आहे, कोण तुमचे मॅनिफेस्टेशन पूर्ण करणार आहे? तर तेच आहेत जे सर्वस्व आहेत, जे क्रिएटर आहेत, जे युनिवर्स आहेत, नेचर आहेत, देव आहेत, आई आहे, बाप आहे. विविध फेथमधले तुम्ही असाल तर तुम्ही काहीही त्यांना म्हणत असाल तुमच्या भाषेमध्ये त्यांना. तसंच ते एंजल्स असू शकतात, ते नेचर असू शकतात, ते पंचतत्व असू शकतात, किंवा जर तुम्ही कशालाही मानत नसाल तर कोणतरी क्रिएटर असेल तो आहे, किंवा ते तुमचे आई वडील असतील. तर हेच आहे, ह्यांचा सोबत आपल्याला रिलेशनशिप डेव्हलप करणे हे खूप क्रुशियल आहे किंवा खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही त्यांच्याहून वंचित असाल किंवा तुम्ही बिलीव्ह करत नसाल की असं काहीतरी आहे, हायर पॉवर आहे. पण तुम्ही नेचरला तर बघताय, तुम्ही झाडं, पक्षी ह्यांचं कोण संचालन करत असेल? प्रत्येक पक्षीचं कोण संचालन करत असेल? जे मासे पोहतायत त्यांना कोण जेवण देत असेल? कोणतरी असेल ना. त्याच्यावर तुम्ही बिलीव्ह करा. त्याला तुम्ही काहीही म्हणा तुमच्या भाषेमध्ये, तुम्हाला जे पटतंय ते म्हणा. मी तुम्हाला म्हणतच नाही आहे की ह्या स्पेसिफिक गोष्टीवर फॉलो करा, त्या स्पेसिफिक देवावर फॉलो करा. सगळे एकच आहेत. पण ह्याला ताकद कोण देते? हे तुमचा बिलीफ त्याला ताकद देतो. तर हे बिलीफ डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्या शक्तीसोबत रिलेशनशिप डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर हे तुम्ही रिलेशनशिप वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप करू शकता. तर चला पाहूयात की हे कसं डेव्हलप करायचं आहे. आता तुम्हाला काय वाटत असेल की ही पॉवर ना कुठेतरी वर आकाशात बसली असेल, किंवा कुठेतरी दूर असेल, त्याला फोन करावा लागेल, मग तो ऐकेल आपली गोष्ट आणि मग तो आपल्याला रिप्लाय करेल. पण जर मी तुम्हाला सांगितलं की असं नाही आहे आणि ती पॉवर इथेच आहे, ह्या स्पेसमध्ये आहे, ती सतत तुम्हाला ऐकते आहे. तुम्ही एकही चांगला शब्द बोलला तर ते नोट करते आणि तुम्ही एकही वाईट गोष्ट बोलला तरी ती नोट करत असते. तुम्ही एक देवाचं नाव घेतला, एक राम नाम घेतला तरी ते नोट करत असते की तुम्ही किती राम नाम घेताय, किंवा तुम्ही कोणत्या देवावरती बिलीव्ह करताय आणि त्या देवावरती बिलीव्ह करून त्याचं किती नाव घेताय हे ती सतत नोट करत असते. तर ही लांब कुठे नाही आहे. हे आभास होणे तुम्हाला की ते माझ्या जवळच आहे, माझ्या सोबतच आहे, सतत माझं चांगलं त्याच्या मनात आहे आणि ते माझं सतत चांगलंच करत आहे. हे तुम्हाला आभास होणे म्हणजेच तुम्हाला ही रिलेशनशिप डेव्हलप करणे आहे. तर तुमच्या मनात असा प्रश्न असेल की नाही यार, ते काय माझं वाईटच करायला बसलंय, माझ्या जीवनात आता वाईट प्रसंग आलाय, मला निगेटिव्ह फिलिंग्स भरपूर येत आहेत, मी स्टक आहे. नाही, त्या ऊर्जेला म्हणजेच त्या एनर्जीला तुमचं सतत चांगलं झालेलंच पाहिजे आहे. प्रत्येक स्टोरीमध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुमचंच चांगलं दडलेलं आहे. तर तुम्हाला ही अंडरस्टँडिंग डेव्हलप करायची आहे. ती हळूहळू होईल. त्याच्यासाठी प्रेशर घेणं काही गरजेचं नाही आहे. आज तुम्हाला त्याचा आभास नसेल, इट्स ऑल राईट. मलाही काही काळापूर्वी मलाही आभास नव्हता की कोणतरी मोठा आहे, कोणतरी वरती आकाशात बसलेलं आहे, त्याला आपण आई असं म्हणतो, त्याला बाबा असं म्हणतो, असं काहीही नव्हतं. पण अचानक ह्या गोष्टी घडल्यात माझ्यासोबत, ॲक्सिडेंटल. मी आधी एथिस्ट होते, मी देवावरती विश्वासच करत नव्हते, मी नुसतं कर्मवरती विश्वास करत होते. माझ्या आईवडिलांनी मला हे शिकवलं होतं की कर्म करा, चांगले कर्म करा, नेहमी सत्य बोला, सगळ्या गोष्टी तुमच्याप्रमाणे होत जातील. तुम्ही चांगले कर्म केले तर चांगलंच होईल, तुम्ही वाईट कर्म केले तर तुमच्यासोबत वाईटच होईल. हे मला माझ्या आईवडिलांनी शिकवलं होतं. पण हळूहळू मला लक्षात आलं, हळूहळू जसं माझं एज वाढत गेलं आणि असे काही गोष्टी, असे काही अनुभव आले माझ्या जीवनामध्ये की त्यानंतर मला देवावरती विश्वास झाला, तो आहे ह्याची अनुभूती आली. आणि तेच तुम्हालाही होऊ शकते. त्याला तुम्ही स्वतः डेव्हलप करणे गरजेचं आहे. तर ते कसं डेव्हलप करणे, की पहिला ही गोष्ट समजून घेणे की आता तुम्ही कॉन्शियस आहात, तुम्ही जागताय, हे दोन्ही डोळ्यांनी व्हिडिओ बघताय, हे कानाने ऐकताय, ह्याचं मंथन करताय, हे कॉन्शियस माइंड आहे. तसंच एक गोष्ट आहे की अनकॉन्शियस माइंड.
आणि त्याच्या दोन्हीच्या मध्ये एक गोष्ट आहे की त्याला म्हणतो आपण सबकॉन्शियस माइंड. तर जसं तुम्ही देवाबरोबर रिलेशनशिप डेव्हलप करताना तसंच आपल्या अनकॉन्शियस माइंडसोबत डेव्हलप करायचं आहे तुम्हाला रिलेशनशिप. जर तुम्ही मागचे व्हिडिओज फॉलो केले असतील तर तुमचं आत्तापर्यंत एक रिलेशनशिप स्वतःबरोबर डेव्हलप झालं असेल. ते खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही केलं नसेल तर प्लीज फर्स्टपासून ही सिरीज पहा आणि स्वतःमध्ये बदल घडवा. तर ही रिलेशनशिप डेव्हलप कशी करणे? सिंपल गोष्टी आहेत. पहिल्यांदा तुम्ही काय करा तर तुम्ही त्यांच्याशी बोलायला स्टार्ट करा. बोलणे म्हणजे काय आहे की तुम्ही की डिअर युनिवर्स, डिअर एंजल्स किंवा डिअर देवा किंवा त्या देवाचं नाव घेऊन की ना माझा आजचा दिवस असा गेला. सुरुवातीला तुम्हाला हे एकदम मूर्खपणा वाटेल, पण हे मूर्खपणा नाही आहे. जसंच तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करताना ते ग्रॅटिट्यूड करायच्या आधी त्यांच्यासोबत ही गोष्ट बोला. बोलत बोलत तुम्हाला हळूहळू ना समोरून उत्तरं यायला सुरू होतील. ह्याला वेळ लागेल. हे काय लगेच आज केलं आणि उद्या होईल असं नाही होणार. पण अपवाद हे असतातच. तुम्हाला वेळ लागेल, 6 महिने 1 वर्ष असा वेळ लागेल त्यांच्यासोबत रिलेशनशिप डेव्हलप करायला. डेव्हलप केल्यानंतर ती रिलेशनशिप मेंटेनही करणे गरजेची आहे. ठीक आहे. तर तुम्ही नाम जप करू शकता, देवाचं नाम जप करू शकता. तुम्ही नाम जप करण्यात इंटरेस्टेड नसाल तर तुम्ही त्यांचं कोणतंही ऑडिओ लावू शकता, मंत्रांचं ऑडिओ ऐकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन केल्यानंतर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही डेली प्रार्थना करू शकता. भरपूर प्रार्थना अवेलेबल आहेत. प्रत्येक फेथ, प्रत्येक संप्रदायामध्ये एक एक प्रार्थना आहे. ती प्रार्थना तुम्ही करू शकता. त्या प्रार्थनेनंतर तुम्ही अजून काय करू शकता तर तुम्ही ज्या गोष्टीला बिलीव्ह करता, ज्या तत्वाला बिलीव्ह करता, ज्या एनर्जीला बिलीव्ह करता त्या ठिकाणावर जाणे. देवीला बिलीव्ह करताय तर तुम्ही देवीच्या मंदिरात जाणे. तुम्ही आठवड्यातला 1 दिवस ठरवा. त्या दिवशी तुम्ही नक्कीच जाल. दिवसातून एकदा तरी 5-10 मिनटं, अर्धा तास, 1 तास तिथे जाऊन तिथे बसणे, तिथली ऊर्जा फील करणे, ह्याची सुरुवात करा. म्हणजेच तुमचा कनेक्ट वाढेल देवाबरोबर. हे कनेक्ट तुम्हाला खूप हेल्प करेल नंतर. तसंच तुम्ही आणखीन काय करू शकता तर तुम्ही काही संप्रदायाशी जुडला असाल किंवा तुमचे काही गुरु असतील तर त्यांनी गुरुदीक्षा दिलेले मंत्राचा जप करू शकता किंवा त्यांनी तुम्हाला काय अनुशासन सांगितलेलं आहे ते अनुशासन फॉलो करू शकता. ह्याने तुमचं देवाबरोबर एकदम सुंदर रिलेशनशिप डेव्हलप होणार आहे. किंवा तुम्ही क्रियायोग करत असाल तर क्रियायोग करणे, योग फॉलो करणे हे रोज करणे गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे फार गरजेचं आहे की सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला 5 मिनटं, 10 मिनटं, अर्धा तास, 1 तास ते हळूहळू वाढेल. ते करणे, ते इम्प्रूव्ह करणे स्वतःमध्ये, ती कन्सिस्टन्सी आणणे, ह्याच्याने तुमचं डेव्हलप होणार आहे रिलेशनशिप. कुणाबरोबर तर ज्यांना तुम्ही आईबाप मानता, ज्यांनी तुम्हाला बनवलेलं आहे त्यांच्यासोबत. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता. ह्यातली एक गोष्ट तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला काहीही येत नसेल तर जाऊन मंदिरात बसा किंवा तुम्ही ज्या फेथमधले असाल त्या फेथच्या होली प्लेसवरती जाऊन बसा. तिथे एक पॉझिटिव्ह ऊर्जा असते. ती पॉझिटिव्ह ऊर्जाला फील करा. सुरुवातीला नाही होणार पण तुम्ही सोडू नका. तुम्ही ठरवा की मी हा दिवस 5 मिनटं तुम्हाला देणार आहे, मी 10 मिनटं तुम्हाला देणार आहे. ते हळूहळू 1 तास, 2 तास, 10 तास कधी होतील नाही तुम्हाला लक्षात येणार नाही. आणि ही रिलेशनशिप डेव्हलप करणे खूप क्रुशियल आणि गरजेचे आहे. आपण दिवसेंदिवस स्वतःबरोबर टच सोडून देत आहोत. आणि तसंच आपण ज्याच्यावरती विश्वास करतो, जे कुलदेवी आहे, कुलदेव आहेत किंवा तुम्ही ज्यांच्यावरती बिलीव्ह करत आहात ते आहेत, त्यांच्यावरून टच तुमचा जात आहे. ह्या गडबडीत, ह्या जगामध्ये हीच माया आहे. आणि आपण हेच शिकतोय की मायाच्या पलीकडं कसं जायचं. माया पण त्यांचीच आहे, नो डाऊट. पण हा खेळ आहे, या खेळला कसा एन्जॉय करायचं हे आपण शिकत आहोत. तर तुम्ही ही गोष्ट डेव्हलप करा तुमच्या लाईफमध्ये. ह्यांनी तुमच्या जीवनामध्ये खूप बदल घडणार आहे. हे खूप सोपी गोष्ट आहे आणि हे करणं अशक्य नाही आहे. हे सर्वांना शक्य आहे. 5 मिनिट
देणं हे सर्वांना शक्य आहे. 24 तास आहेत आपल्याकडे. हे तुम्हाला शक्य आहे, हे तुम्ही करू शकत आहात. प्रार्थना करत असताना ना आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की माफी मागणे. माफी बरं कशाची मागायची? तुम्ही म्हणत असाल की मी खूप सोज्वळ आहे, दुधाने धुतलेली आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण माणूस हा जीवच, ह्याला असं म्हणलं जातं की हा आहे ना चुकांचा पुतळा आहे. तर त्या सर्व चुकांसाठी आपण माफी मागायची आहे. की आपण दिवसभरात स्वतःला पहिल्यांदा तरी दुखवतो, तसंच समोरच्यांना दुखवतो. हे इंटेन्शनली नाही करत आपण, पण अनइंटेन्शनली आपण करत असतो. तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण माफी मागणे. कितीतरी छोट्या छोट्या कीटकांचा आपण जीव घेत असतो, त्याच्यासाठी माफी मागणे. आणि हे माफी मागत असतानाच इतरांनाही माफ करणे आणि स्वतःलाही माफ करणे. तर तुमच्या प्रेयरमध्ये ही गोष्ट इन्क्लूड करा की देवा परमेश्वरा किंवा जे काही देव आहे, ज्याला मी मानतोय, त्यांना मी मागते आहे की प्लीज मला माफ करा. तुम्ही दयाळू आहात, तशीच माझ्यावर दया दाखवा आणि मला माफ करा. मी 1000 चुका केल्यात आज दिवसभरात, तर प्रत्येक चुकासाठी मला माफ करा. मी भरपूर लोकांना त्रास दिलेला आहे, दुखवलेला आहे, त्या सर्वांची मी माफी मागते. त्या सर्वांना मी माफी मागते की मला माफ करा. मी तुम्हाला जाणून बुजून नाही केलेलं आहे तसं, तर मला माफ करा. आणि तसंच मी स्वतःलाही माफ करते. मी स्वतःला माफ करते. सगळ्या गोष्टींसाठी मी स्वतःला माफ करते. आणि तसंच खूप महत्त्वाचं की मी सर्वांना माफ करते. ज्यांनी मला दुखवलंय त्यांना मी माफ करते. ज्यांनी मला त्रास दिलाय त्यांना मी माफ करते. हे करणं खूप आवश्यक आहे. ह्याने तुम्हाला खूप छान वाटेल. ही सवय लावा स्वतःला. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणे, रोज प्रार्थना करणे आणि माफी मागणे आणि माफ करणे हे खूप महत्त्वाचं आहे. हे रोज करणं गरजेचं आहे. प्लीज हे तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवा. तर मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की माझे काही फेवरेट प्रेयर्स आहेत. त्यातली एक आहे मंगलमैत्री. विपसनामध्ये शिकवली जाते ही मंगलमैत्री. जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केला ना तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड व्हिडिओ मिळेल. तुम्ही ते करू शकता, त्याला फील करू शकता. त्याने तुम्हाला खूप बदल जाणवेल तुमच्या जीवनामध्ये. तसंच आणखीन एक आहे की त्याला हो'ओपोनोपोनो म्हणतो आपण. हो'ओपोनोपोनो म्हणजे काय आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे असे 4 सेंटेन्सेस आहेत. ह्याच्याने आपण प्रत्येक माणसाला, स्वतःला, इतर जगातल्या गोष्टींना, वस्तूंना, जीवांना ज्यांना आपण त्रास दिलेला आहे किंवा आपल्याला काही रिलीज करायचं असेल तर ही टेक्निक आपण यूज करू शकतो. मी तुमच्यासाठी हो'ओपोनोपोनो रिलेटेड काही व्हिडिओज घेऊन येईनच, पण जर तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलात हो'ओपोनोपोनो टेक्निक तर तुम्हाला त्याच्यावरती भरपूर व्हिडिओज मिळतील. पण ही प्रेयर ना खूप 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 सुंदर आहे. ह्याच्याने मी भरपूर गोष्टी मॅनिफेस्टही केलेल्या आहेत, तसंच भरपूर गोष्टी रिलीजही केलेल्या आहेत. तसंच आणखीन काही प्रेयर्स आहेत, जसं जीवनविद्या मिशनचं जागतिक प्रेयर आहे, ती तुम्ही करू शकता. तुमच्या फेथमध्ये प्रेयर्स असतील ते प्रेयर्स तुम्ही करू शकता, ज्याने की तुम्ही रिलीज करू शकता ह्या जगासाठी, स्वतःसाठी आणि इतर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी. तर मी ह्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला का रिलेशनशिप मेंटेन करायची आहे, डेव्हलप करायची आहे आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे. ते तुम्हाला हळूहळू ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी करायला सुरुवात कराल ना, तुम्हाला हे जाणवत जाईल. ह्या मॅजिकपासून वंचित राहू नका. ही दुनिया खूप सुंदर आहे आणि खूप मॅजिकल आहे. आणि हे मॅजिक तुम्हाला, हे रिलेशनशिप डेव्हलप केलं ना तर तुम्हाला हे जाणवून जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुम्हाला कोणती प्रेयर आवडते ही प्रेयर जर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकली ना, त्यांनी सुद्धा इतरांना फायदा होणार आहे. तर तुम्ही तेही खाली कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. प्लीज आपल्या रिलेटिव्हसोबत, आपल्या फॅमिलीसोबत हे व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही शिकू द्या आणि पॉझिटिव्ह कम्युनिटी बिल्ड होऊ द्या. कारण ह्यांनी खूप सुंदर फील होणार आहे आपल्याला स्वतःला आणि तसंच ह्या जगालाही. तर नमस्कार सर्वांना. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. बाय.